संभाजीनगर झेडपीत मात्र भाजपची मुसंडी आहे बघा। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 21 तर शिंदे सेना 16 जागांवर पुढे आहे। जसा राणे साहेबांनी उल्लेख केला होता किंवा एक संकल्प केला होता की आमच्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे 4.5 लाखाच्या घरात आम्हाला घेऊन जायचं आहे, त्या दिशेने आता आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सत्ता केंद्राचा वापर करू जिल्ह्याच्या प्रत्येक वर्गाचा समाजाचा विकास करण्याचं ध्येय आता आम्ही यापुढे करणार आहोत। आलेले जे 5 अपेक्षा आहेत ते तसं म्हटलं तर भारतीय जनता पक्ष हे बंडखोर म्हणून त्याच्यात आपण उल्लेख करू शकता। मला प्रामाणिक पद्धतीने वाटतं की ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला हरवण्याची ताकद ना उभाटामध्ये आहे ना महाविकास आघाडीमध्ये। पण आम्ही अगर आमचं घर नीट अतिशय व्यवस्थित पद्धतीने ठेवलं असतं, महायुती म्हणून आम्ही सांघिक लढलो, पण हे जे काय अपक्ष आणण्याचा जो काय प्रकार झालेला आहे तो निश्चित पद्धतीने महायुतीला एवढं चांगल्या आनंदाच्या याच्यामध्ये गालबोट लावणार आहे। हे जे अपक्ष काही जे सावंतवाडी मतदारसंघ इकडे आलेले आहेत त्यांनी रवी चव्हाणजींच्या नावाचा वापर करून त्यांचा आम्हाला पाठिंबा असं सांगून हे अपक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत कमळ चिन्हाला पाडून आलेले आहे। हे निश्चित पद्धतीने ना रवी चव्हाणजींना मान्य असेल ना आम्हाला कोणालाच मान्य आहे। शेवटी जेव्हा महायुतीचा निर्णय आम्ही लोकांनी केला तेव्हा राणे साहेब, फडणवीस साहेब, रवी चव्हाणजी, एकनाथ शिंदेजी या सगळ्यांच्या सहमतीने आम्ही हा निर्णय केलेला आहे। पण तरीही एका बाजूला शर्टावर आम्ही कमळ चिन्ह लावतो आणि दुसऱ्या बाजूने कमळ चिन्हाचाच उमेदवार पाडण्यासाठी आम्ही ताकद लावतो। आज अगर खऱ्या अर्थाने तुम्ही आकडे बघितले तर 21, 8 आणि हे 5 हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून ते लढले, निवडून आले, तेही आज आमच्याकडे आले। आज आपल्या त्यांनी ताकद लावली असती आमच्या बरोबर तर महायुती म्हणून आमचा एकतर्फी विजय झाला। मी तो बोलतो 50 ते 50 आमचे सगळेचे सगळे उमेदवार आज जिंकून येण्यासाठी अतिशय चांगली आणि सकारात्मक परिस्थिती आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होती। पण ह्या गोष्टीवर आम्ही निश्चित पद्धतीने आता निकालाच्या नंतर महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे। म्हणून परत एकदा या विजयासाठी मी आदरणीय राणे साहेब आणि आमचे फडणवीस साहेब, आमचे एकनाथ शिंदेजी, आमचे रवी चव्हाणजी या सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो। आमच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच कार्यकर्ते अतिशय प्रामाणिक पद्धतीने आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजी असतील, आमचे जिल्हा प्रमुख आमचे दत्ता सामंतजी असतील, संजू परबजी असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिज नाईक असतील, यांच्या सगळ्यांच्या मदतीने सहकार्याने आमचे सगळेच कार्यकर्ते गावातल्या प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि दुसऱ्याला ताकद देऊन ताकदीने ह्या निवडणुकीसाठी काम केलं। आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मला विश्वास आहे पहिल्या 3 क्रमांकामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल निश्चित पद्धतीने आला असेल। परत एकदा मी सगळ्यांचं अभिनंदन करतो। तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि आता विजय बघता राजकारणात अशी चर्चा झाली की सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा राणे ब्रँडची हवा सुरू झाली। राणे ब्रँडचा अर्थ आहे सिंधुदुर्गाचा विकास। शेवटी ह्या जिल्ह्याला 1990 पासून तो आतापर्यंत जो काय प्रवास जिल्ह्याने केला, आमच्या इकडे लाल मातीचे रस्ते पासून आज कॉन्क्रीटच्या रस्त्याने वाडीमध्ये घेऊन जाणारे रस्ते, टँकर मुक्त आमचा जिल्हा, हे सगळी राणे साहेबांनी ह्या जिल्ह्याला ज्या पद्धतीने वाढवलं, ताकद दिली, विकासाच्या मार्गावर घेऊन गेले, राज्यात नाही, देशात नाही, जगाच्या पाठीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक वेगळी ओळख आमच्या सन्मान्य राणे साहेबांनी या जिल्ह्याला मिळवून दिली। आज त्यांच्याच विचारांवर चालणारे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत आणि म्हणून राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाचा विकास,
राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाचं दरडोई उत्पन्न वाढवणं, राणे ब्रँड म्हणजे सिंधुदुर्गाच्या तरुण तरुणीला 2 हाताला काम देऊन परत एकदा त्यांना स्वघरी आणणं, ह्यालाच राणे ब्रँड म्हणतात. आणि म्हणून या राणे ब्रँडला ताकद देण्यासाठी जे काय आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांनी आतापर्यंत जे आमच्या बरोबर उभे राहिले, आम्हाला ताकद दिली, त्याचमुळे आज आम्ही एवढा मोठा विजय आम्ही मिळू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाचा मुद्दा तुम्ही घेतला, त्याचबरोबर तुम्ही एक महत्वाचा मुद्दा म्हटलेला की खासदार नारायण राणे यांचा 75वा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने सर्वांनी मतदान करावं, त्याला यश दिले का सिंधुदुर्गाने? बघा, आज आम्ही निवडणुका लढवत असताना मी आदरणीय आमदार निलेश राणे साहेब असतील, आदरणीय आमचे दीपक केसरकर जे असतील,